साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। रेनगर घरकुल संस्थेत दिव्यांगांना 5% घरे सवलतीत द्या, अपंग संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सोलापुरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या व आलेल्या घरकुल प्रकल्पात दिव्यांगांना शासनाच्या GR नुसार 5% घरकुल देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंध अपंग व्यंग बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूरच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष बाबूराव अहमद साहेब फणीबंद यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले। अलीकडे सोलापुरात गोरगरीब व पात्र कामगारांना प्रधानमंत्री योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 30,000 घरकुलापैकी 15,000 घरकुले 19 जानेवारी 2024 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी कामगार व गरीब वर्गात स्वतःचे घर साकार झाले म्हणून एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। परंतु या योजनेत 5% दिव्यांगांना घरकुले देण्याचा अध्यादेश शासनाचा आहे, परंतु प्रत्यक्षात दिव्यांगांना घरकुले दिलेली नाही, असा आरोप अपंग संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फणीबंद यांनी केले आहे। 30,000 घरकुलाचे 5% प्रमाणे 1500 घरकुले आणि 15,000 वाटप केल्यापैकी 750 घरे दिव्यांगांना किंवा अपंगांना मिळालेच पाहिजे, पण प्रत्यक्षात 113 घरे दिल्याचे संस्थेकडून माहितीच्या अधिकाराखाली कळविले आहे। यावरून रेनगर सोसायटी व त्यांचे पदाधिकारी आणि मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांचा भोंगळ कारभार यावरून दिसून येतो। म्हणून आमच्या अपंग संस्थेच्या 1500 अपंग सदस्यांना नियमानुसार 25% सवलतीप्रमाणे घरे मिळावी, अन्यथा आम्ही सर्व अपंग तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू, असा इशारा सदर निवेदनात नमूद केला आहे। बाबूलाल फणीबंद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात कासिम कोरगी, स्वामी तौफिक शेख, जयंती इनगुंटी, सुरेश मछवे, अरफत चौधरी, किशोर इंगळे, सौरभ इंगळे, ऋषिकेश मंडळकड, अण्णा लोंढे, इरफान नाईकवाडी आदी अंध अपंग व व्यंग दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र बाबूलाल अहमद साहेब फणीबंद महाराष्ट्र अंध अपंग व्यंग बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष आहे। याकरता आम्ही रेनगरमध्ये गेले 2-4 वर्षापासून आम्ही पाठपुरा करत आहे। रेनगरमध्ये 5% प्रमाणे आम्हाला 1500 घरं मिळायला पाहिजे। 30,000 घरं बांधण्यात आलेले आहे। परवा मोदी येऊन गेलेले आहे, 15,000 घरं ओपनिंग करून गेलेले आहे। 15,000 मधल्या 113 लोकांना आम्हाला देण्यात आले, दिव्यांगांना सभासद म्हणून हे केलेले आहे, जाहीर केलेले आहे त्यांनी 113 लोक। पहिल्या टप्प्यामध्ये म्हणून सांगितलेले आहे, पहिल्या टप्प्यामध्ये कुणालाही दिलेले नाही, नुसतं कागदवर दिलेले आहे असं म्हणतात। समक्ष तिथं जागेवर कोणी अपंग नाही। ह्याकरता आमची तक्रार ADC मॅडम कशी केलेली आहे, आज ते मीटिंग लावतो म्हणून सांगितलेले आहे। ह्याकरता आम्ही आज रोजी 26/2/2024ला आम्ही आता निवेदन देण्यात आलेले आहे। ह्याकरता आम्हाला एक मीडियाकडनं एक सगळं पत्रकार बांधवाकडनं माझी एक विनंती आहे दिव्यांगांची कळकळीची, काय म्हणून हे रेनगरमधले किती बी भ्रष्टाचार झालेले आहे ते उघडत काढण्यात यावे। आमच्याकडे सगळे पुरावे आहे, पावत्या किती फाडले तिने, काय नाही, किती लोकांचे पैसे घेतलेले आहे, किती लोकांचे पैसे भरावं असं ते खुलासा केलेले नाही आहे। नुसतं भरत जावा म्हणून आम्ही कितीपर्यंत भरणार, खुलासा द्या म्हणून सांगितलं, खुलासा द्या म्हणून। आता तुम्ही म्हणण्यासारखं काय ह्या 30,000 घरकुलापैकी काय कोर्टात गेल्यानंतर ना तुम्हाला कोर्टाने आदेश दिले की 113 जणांना मंजूर व्हायला पाहिजे, असं नाही दिलेलं आहे, असं दिलेलं नाही। तुम्ही या संदर्भात गेलेले आहे कोर्टात, आम्ही विरोध केलेला आहे रेनगरच्या विरोधात। तिने काय केले, रेनगरवाले काय केले, आम्हाला 113 लोकांची यादी दिल्या तोंडा पोचाय करता। किती जण आपण या ठिकाणी आलेला आहात की दिव्यांगांना आम्हाला जे हक्काचं आहे, जे मिळायचं आहे ते मिळायला पाहिजे, याच्यासाठी येत असताना आपण भ्रष्टाचाराचा विषय काढलेला आहे। मग भ्रष्टाचार सुद्धा आपण काढणार आहेत का, फक्त घरं तुम्हाला मिळाल तर तुम्ही समाधान राहणार? नाही, भ्रष्टाचार बी निघाणार आहे ना। भ्रष्टाचार म्हणजे किती, तुम्ही प्रत्येक वर्षाला तुम्ही 4-4, 5-5 पावत्या फाडते,
ही संघटना वेगळी, ही संघटना वेगळी. सभासद वर्गणी किती वेळा घेणार आणि सभासद करून किती वेळ घेणार आणि कामगार कुठले कामगार आहे, कुठं पोवती फाडावं आम्ही, एक माणूस कुठं पोवती फाडायला पाहिजे, हे खुलासा व्हायला पाहिजे. मला 10 पोत्या फाडले तिने एका माणसाचे. वर्षाला 800 ते 900 रुपये प्रत्येक महिन्याला वर्षाला घेतलेले आहे तिने. आता गेले 10-12 वर्षापासून आम्ही पैसे भरत आहे. एवढं आमच्याकडे पुरावे आहेत. आता तुम्ही उपजिल्हाधिकारी साहेबाकडे गेला, नाटेकर साहेब, हा नाटेकर त्यांच्याकडे गेलो, त्यांनी काय सांगितलं? त्यांनी काय सांगितलं, आम्ही पुढच्या महिन्यात मिटिंग लावतो, एक 8-10-15 दिवसात तुम्हाला टपाल पण येईन. त्यांची जे कमिटी आहे, रेनगरचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य जे बी आहे, त्यांच्याशी मिटिंग लावतो म्हणून सांगितलेले आम्हाला सर. हां, मिटिंग लावल्यानंतर आम्हाला काय होईल ते बघू. मिटिंगमध्ये काय निर्णय लागते. आम्हाला खुलासा पाहिजे. का पाहिजे खुलासा? म्हणजे किती पैसे भराव, दिव्यांगांना किती पैसे भराव, आमच्या नावावर किती लोन काढणार तुम्ही, हे आमचा खुलासा व्हावा म्हणून आम्ही दिलेलं पत्र आहे. आणि हप्ता किती भराव भरला सांगितलं तर तुम्ही भरता. हां, किती भरावं तर आम्ही सांगतो. सवलत पैसे आम्हाला सवलत मिळायला पाहिजे रेनगरमध्ये. बस दिव्यांगांना 5% आरक्षण आहे. आरक्षणप्रमाणे आम्हाला पैसे सवलत मिळते त्याकरता. धन्यवाद.